श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आशा व्यक्त करतो स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये तल्लीन असाल. बघा, 9 फेब्रुवारीला कालाष्टमी आहे आणि कालाष्टमीचा जो मी उपाय सांगणार आहे तो विवाहासाठी आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे, अर्धवट कोणीही सोडायचा नाही आहे. आणि सगळ्यात पहिले शेअर पण करायचं आहे इतरांना आणि लाईक करायला बिलकुलही विसरायचं नाही आहे. आणि आपल्याला कालाष्टमीला 9 तारखेला कोणती सेवा आपल्याला करायची आहे? बरेचदा काय होते, मुलांचे लग्न सगळ्यात मोठा प्रश्न जर म्हटलं तर आजच्या काळात मुलांच्या लग्नाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मुलींचे तरी लग्न होतात पण मुलांच्या लग्नाला फार अडचणी निर्माण होत आहे. मग अशा वेळेला आपण आपल्या कुलदेवीची कुठली सेवा करायला पाहिजे? मुलाचा प्रश्न असेल आईने सेवा केली तरी चालते, पण मुलीचा जर प्रश्न असेल तर मुलीनी ते स्वतः करायचं आहे. मग आपल्याला 9 तारखेला देवाच्या जवळ बसायचं आहे. बसल्याच्या नंतर आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे? एक लाल रंगाचा कापड आपल्याला घ्यायचा आहे. तो कुठलाही असो, कॉटनचा असो, टेरिकॉटचा असो, आपल्याला लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे. त्या कापडावरती आपल्याला एक मुठ्ठीभर तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ टाकल्याच्या नंतर एक अख्खं हळकुंड त्याच्यावरती ठेवायचं आहे. बघा, हळकुंड हे कुठेही तुटलेलं वगैरे नसायला पाहिजे. आणि तुम्हाला एक अख्खी सुपारी घ्यायची आहे. सुपारीला कुठेही छिद्र वगैरे ते पण नसलं पाहिजे. आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. थोडं हळदी कुंकू त्याच्यामध्ये टाकायचं आहे. एक पुष्प लाल रंगाचंच त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. आणि एक अख्खं नारळ, म्हणजे ओलं असलं पाहिजे, पाणी त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ते नारळ तुम्हाला त्या कापडामध्ये ठेवायचं आहे. शेंडी ही देवाकडे असली पाहिजे त्या नारळाची. आणि ते आपल्याला हातावर घ्यायचं आहे. आणि आपल्या कुलदेवीला आपल्याला विनंती करायची आहे की माझ्या मुलाचं लग्न किंवा माझ्या मुलीचं लग्न, की मुलगी असेल तर तिने स्वतः म्हणायचं आहे की माझं लग्न यावेळी जमलंच पाहिजे आणि झालंच पाहिजे असं कुलदेवीला. आपली कुलदेवी जर आपल्याला माहित असेल तर कुलदेवीचं आपल्याला नाव घ्यायचं आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आपल्या तुळजापूरची भवानी आहे, कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, त्याच्यानंतर सप्तशृंगी माता आहे आणि आई रेणुका माता आहे रेणुकागडावरची. तर मग या 4 पैकी कोणाची ना कोणाची कुलदेवी आहे. आपल्याला कुलदेवीला विनंती करून ते नारळाला आपल्याला जी काही इच्छा आहे ती म्हणायची आहे आणि त्याला गाठ बांधायची आहे. गाठ बांधून ती पुतळी आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे आणि रोज त्याची नित्य नेमाने पूजा करायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत. आणि ज्या कोणाला आपलं आडनाव सांगायचं आहे, मला आपली कुलदेवी माहित नाही आहे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं आडनाव सांगायचं. आडनाव सांगितल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय मिळेल की तुमची कुलदेवी कुठली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.